पर गौर से देखो इसी बिजनेस को, यही बिजनेस आपको कमा के दे सकता है बहुत सारे पैसे। असल्या पांचट प्रकारच्या व्हिडिओमध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ बघूच नका। हो, हा व्हिडिओ बघूच नका। यार संताप झालाय मला, कारण मला लोकांना घोड्यावरती बसवता येत नाही, खोटी आशा दाखवता येत नाही आणि त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओला व्ह्यूज पण कमी असतात। पण चालेल बॉस, व्हिडिओला व्ह्यूज यावेत आणि मग गुगल आणि फेसबुककडून पैसे कमावेत, आपल्याला काही गरज नाही। आपल्याला दुसऱ्या बिझनेसमधून पैसे मिळाले तरी चालतील। तुमचा बिझनेस ना यशस्वीरित्या सुरू झाला पाहिजे, टिकला पाहिजे, यासाठी जर हा व्हिडिओ बघत असाल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज आपण चर्चा करतोय व्हेजिटेबल डिहायड्रेशन बिझनेस बद्दल। व्हेजिटेबल डिहायड्रेशन केलं यार तुम्ही, प्रोडक्ट ड्राय केलं की मार्केटला त्याला प्रचंड रिस्पॉन्स आहे, विकलं जातं। साधा प्रश्न आहे ना बॉस, विकलं कुठं जातं? कारण सगळ्यात मोठी अडचण आहे प्रोडक्शन करणे। डिहायड्रेशन मध्ये अडचणीचा मुद्दा नाही, लक्षात घ्या मी काय सांगतोय। डिहायड्रेशन मध्ये प्रोडक्ट ड्राय करणे हा प्रॉब्लेम नाही। आपली आजी आजोबा, आपले म्हातारे पोतारे पंजोबा हे ना तसे पण घराच्या गच्चीवरती पापड सुकायला टाकत होते, सोलर ड्राईंग करत होते, राईट। सो प्रोडक्ट ड्राय करणे, ती मशीन घेणे म्हणजे बिझनेस सुरू करणे नाही। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एवढ्यात आवर्जून सांगतोय, मशिनरी घेणे म्हणजे बिझनेस नाही। रॉ मटेरियल आणलं, युनिट उभारलं, मशिनरी लावल्या म्हणजे बिझनेस झाला असं होत नाही। सर या मालाची विक्री व्यवस्थापन कशी केली पाहिजे, लेबर मॅनेजमेंट कशी केली पाहिजे, आपलं वैयक्तिक स्वतःचं टाइम मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, रॉ मटेरियल कधी कोणत्या भावात आपण विकत घेतलं पाहिजे, कोणत्या वेळी मार्केटला ग्रिप असू शकते, या सगळ्या गोष्टींचा सारासार अभ्यास करणं प्रचंड गरजेचं आहे। आम्ही आमच्या आवडीच्या डिहायड्रेशन कोर्समध्ये ते डिहायड्रेशन कसं करायचं ना हे तर डेफिनेटली सांगितलंय, पण ते डिहायड्रेटेड झालेला माल कसा विकायचा मार्केटमध्ये ते लॉन्च करण्यापूर्वी, तुमचा बिझनेस सुरू करण्यापूर्वी कशा प्रकारे मार्केट सर्वे करायचा, तुमचं स्वतःचं बॉन्डिंग कसं करायचं, स्वतःला पहिले क्लिअर कसं करायचं, उगाच मोटिवेशनच्या पंख न मारता फोकस करून हा बिझनेस कशा पद्धतीने वाढवायचा हे जर समजून घ्यायचं असेल तर आणि तरच चावडीच्या प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामला ऍडमिशन घ्या। कारण तुम्हाला हे प्रोडक्ट बनवायचं कसं ना, दिस इज अ नॉनसेन्स थिंग, खरंच नॉनसेन्स आहे। का तर यार तुम्ही मशीन घेतल्याने बिझनेस जर सुरू करायचं म्हणताय तर दुर्दैवाने मीच महाराष्ट्रातलं भारतातलं पहिलं बिझनेसच्या जुन्या मशिनरी विकण्याचं पोर्टल सुरू केलंय आणि लोक चक्क मस्तपैकी आता आमच्याकडे येतात। आम्हाला असंख्य वेगवेगळ्या उद्योजकांसोबत चर्चा करून लक्षात येते गडबडायची, क्या साहब लिया था वो मशीन पर वो बेचा ही नहीं जाता, अबे गाडवांबा वो बिका नहीं जाता, बेचा नहीं जाता, विकलं नाही जात, तर तुला बनवताना हे कळत नव्हतं का? नाही, आम्हाला ते माहितीच नव्हतं ना। आम्ही म्हटलं की सर आम्हाला ना असं कोणीतरी सांगितलंय लहानपणापासून की नाही का सर पोहायला शिकायचं असेल तर पहिले पाण्यात पडायला पाहिजे। अबे पाण्यात पडताना ते पाणी किती खोल आहे याचा तर अभ्यास केला पाहिजे यार। आता नवीन ट्रेंड्स मध्ये हे फालतू जुने मीथ बाजूला काढा। जर तुम्हाला डिहायड्रेशन बिझनेस मध्ये यशस्वीरित्या चालू करायचं असेल तर ऑफकोर्स आपल्याकडे रॉ मटेरियल आहे, तर महाराष्ट्रात जिथे जिथे रॉ मटेरियल आहे तिथे डेफिनेटली तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता, त्याला काही अडचण नाही। बट तो तयार झालेला माल नक्की कोणत्या भागात विकला जाणार आहे, तुमच्या लोकल भागात विकला जाईल, जिल्हा लेवलला विकला जाईल, स्टेट लेवलला विकला जाईल, नॅशनल लेवलला विकला जाईल की एक्सपोर्ट लेवलला विकला जाईल, याचा पहिले अभ्यास केला पाहिजे। नक्की बायर कोण आहेत, ज्यांना माल अगोदर हवाय असं आपल्याला वाटतंय, त्यांना ऑलरेडी माल मिळतोय, त्यामुळे त्या कॉम्पिटिशनला आपण कसं क्रॅक केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं प्रचंड गरजेचं आहे। नुसतं मस्तिनी करणार असाल तर तुम्हाला मशीनमध्ये घालायची इच्छा होती माझी। ही चिडचिड का व्हायला लागली, मागच्या काही दिवसांपासून बघतोय लोक नुसते आमच्या कॉल सेंटरला बघताय, सर ते मशीन घ्यायची होती, अरे कशाला मशीन घेतो रे बाबा, तू मशीन घेतल्याने फक्त मशीनवाल्याचा फायदा होईल, तुमचा बिझनेस नाही सुरू होणार। आणि एक महत्त्वाचं आयुष्यभरात एक वाक्य लक्षात ठेवा, बिझनेस सुरू करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच तो बिझनेस टिकवणं पण महत्त्वाचं आहे। कित्येक लोकांची ना स्वप्न लागलेली असतात, तुम्ही जेव्हा बंद पडता ना तेव्हा आपण अशी बेकार नालायक जात माणूस की आपण आपल्या चुकांवरती पांघरून घालतो। आपण म्हणतो मी सगळे प्रयत्न केले सर, हा बिझनेसच बोगस आहे, हा काय माझ्यासोबत म्हणा एकदा, हा बिझनेसच बोगस आहे। हा आपण त्या बिझनेसला नाव ठेवतो, सर मी त्या ऍक्टिव्हिटीवरती त्या विजन आणि मिशनवरती आहे की तुम्ही बिझनेसला नाव ठेवू नका। माणूस चुकतो, बिझनेस हा जागेवरतीच असतो, कारण बिझनेस हा तुम्ही करत असता, मशिनरी फक्त प्रोडक्शनच काढत असतात, खरं की नाही। जर तुम्हाला सायंटिफिकली रित्या हा डिहायड्रेशनचा बिझनेस करायचा असेल, बाहेरपर्यंत अप्रोच करायचा असेल, कष्ट घेण्याची तयारी असेल, फील्डवरती उतरायचं असेल, उंटावून शेळ्याच्या हाकायच्या नसतील आणि यशस्वीरित्या हा बिझनेस एका 100% स्केलेबल लेवलला घेऊन अगदी भारतभर नाही तर जगभर तुमचा माल विकायचा असेल तर डेफिनेटली आपल्या ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामला ऍडमिशन घ्या। बरं, चावडीमध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी मिळतात, म्हणजे तुम्हाला अगदी हा प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामला ऍडमिशन घेतल्यावरती आमचा एक काउन्सिलर मिळतो, सपोर्ट सिस्टीम मिळते नक्की, त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर ॲडॉन्स घेतले असतील तर तुम्हाला प्लांट व्हिजिट मिळते, म्हणजे फिजिकली तुम्हाला युनिट बघता येतं, त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, तुमचे डॉक्युमेंटेशन्स असतील, तुमचे लायसन्स असतील, तुमचं प्रत्येक गोष्ट सगळी चावडीमध्ये होते। बरं, तुम्ही बिझनेस सुरू केल्यानंतर तुम्हाला आता ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म मी लॉन्च केलाय, त्यामध्ये तुम्हाला
तुम्हाला लीड सुद्धा मिळून दिल्या जातात, तो बिझनेस कशा पद्धतीने वाढवायचा याचा लाईफ टाईम सपोर्ट दरवर्षी तुम्ही ते पॅकेज रिन्यू करत गेला तर तोही मिळत राहतो. यापेक्षा अजून काय पाहिजे ना. बरं, तुम्हाला जर स्पून फिडिंग हवा असेल मग काही चावडीकडे येऊ नका, कारण कष्ट मी तुम्हालाच करायला लावणार आहे. मी फक्त तुम्हाला मार्गदर्शनाचं काम करणार आहे, सपोर्ट करणार आहे. मी ट्रेड एक्सपर्ट मध्ये तुम्हाला लीड देण्याचं काम करेल, पण 100% सर मार्केटिंग तुम्ही करणार का, आमचा तयार झालेला माल तुम्ही घेणार का, अजिबात घेणार नाही. आणि जर तुम्हालाच या दिवशी घ्यायचा असेल ना तर मी तुम्हाला काही सांगणार नाही. सो कन्सेप्ट लक्षात येते. या चुकीच्या मिथवरती जाऊ नका. ही जे पोट तिडकीने हक्काने तुम्हाला जे रागवतं ना त्याचं कारण असं आहे, साला कुणीतरी ना या सोशल मीडियाच्या जमान्यात, युट्यूबच्या जमान्यात स्पष्ट बोलणार असं, नाही तर सगळेच जण तुम्हाला बघतो बहुत अच्छा है, करे जाओ, आपके लिए ही कर रहे हैं. नहीं सर, ये हमारा भी बिजनेस हो रहा है, हम आपको ये सब बता रहे हैं क्योंकि हमें भी हमारा ट्रेनिंग बेचना है. सो इफ यू आर इंटरेस्टेड टू स्टार्ट योर बिजनेस देन ज्वाइन अवर ट्रेनिंग प्रोग्राम. ये तो मैं हमेशा बोलने ही वाला हूं. बात समझ में आ रही है. सो कन्सेप्ट हे नाही महत्वाचं की तुम्ही माझ्या ट्रेनिंगला येताय. कन्सेप्ट महत्वाची ही आहे की तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर ना तो बिझनेस सुरू केला पाहिजे, टिकला पाहिजे. जर तुम्हाला यशस्वीरित्या व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा बिझनेस टिकवायचा असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन करा आणि बाकीची बिंदास जबाबदारी चावडीसोबत हे करा की चावडी तुम्हाला चांगली दामटून, तुम्हाला चांगली पळून तुमचा बिझनेस लवकरात लवकर सुरू करून देईल. एवढा